गोयचे तरणाटे आतुरतायेन वाट पळयतात तो 27वा गोवा युवा महोत्सव 17 आणि 18 जानेराक फार्मागुडी GVM कॉलेज मैदानार जालो। गोयभरातल्या सुमार 1,500 तरणाट्यांचो आस्पाव आशिल्ली महाविद्यालया, उच्च माध्यमिक शाळांनी आणि संस्थेचे 30वर स्पर्धात्मक पंगडांनी 2 दिसांच्या कार्यावळींत वांटो घेवन तांची कला प्रतिभा दाखयली। पळयात काय उमेदीचे खीण। उर्बा पुरस्कार भेटतात। या वर्षाचा युवा उर्बा पुरस्कार, या वर्षाचा 27व्या गोवा युवा महोत्सवाचा युवा उर्बा पुरस्कार फावो जाता बोमारेस युगांग बाब नायकांका। आंदोलनात त्यांचा महत्वाचा वाटा आशिल्लो। कोंकणी फिल्माचो इतिहास सांगपी पुस्तक कोंकणी साहित्य वार्ताणी ओपलो। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांक ज्ञान, संस्कृती आणि नवकल्पनेचो ध्यास लागून परिक्रमा सारकेली कार्यावळ फुडें हाडटात। खऱ्या अर्थात आम्ही म्हणतात तसे गोयचे दायज सांभाळपी जिवीत लोकांचा सत्कार सन्मान हो घडोवन हाडलो। इतकेच न्ही तर फुडल्या पिळगेक कळपा खातीरय बी की ओपिनियन पोल कितें, गोंय कितें, गोंयची संस्कृताय कितें आनी कोंकणी भास कितें हे कळपा खातीर विविध कॉलेज आसतल्यो, हाय सेकंडरीज आसतल्यो, ह्या स्कुलांतल्यान विविध तरेचे कार्यक्रमूय बी ह्या ओपिनियन पोलाच्या निमित्तान घडोवन हाडपी म्हजेच सरकार आसा। म्हाका सांगपाक खूब खोस भोगता, मराठी अकादमी असतली, दालगादो अकादमी असतली, कोंकणी अकादमी असतली, या ओपिनियन पोलाच्या डेच्या निमित्तान तांच्यांनी बी वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या मळाचेर घडोवन हाडले। हांव तांचे सगळ्यांचे खरोखरूच अभिनंदन करता। गोंय जर टुरिजमा खातीर खबर आसत, गोंय जर बाकीच्या खंयच्या गजाली खातीर खबर आसत, पूण त्याचे परस सुद्धा गोंय जर कित्याक ताची गोंयची वळख आसत जाल्यार ही क्रिएटिव्हिटी खातीर आसत। गोंयचो हर एक तरणाटो जो आसा त्याचे कडेन क्रिएटिव्हिटी जी आसा, त्याचे कडेन विचार करपाची जी ताक आसा, नवे कितें घडोवन हाडपाची ताक आसा, कंटेंट क्रिएशन करपाची त्याचे कडेन जी ताक आसा। म्हाका दिसता की आयज गोवा युवा महोत्सवाच्या निमतान फाटली 26 वर्सां आनी आयज 27वें वर्स ही जी सगळी वाटचाल जाल्ली आसा, या वाटचालीच्या निमतान ही एका अर्थान गोंयच्या तरणाट्याचो वाव आसतलो, ही क्रिएटिव्हिटी आसतली, ही त्याची जो एक एका अर्थान विचार करपाची ताक आसतली, ही आयज सगळ्यांच्या मुखार आमकां सगळ्यांक दिश्टी पडटा। करियर घडयले म्हणजे परस आमचे मदीं जी एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी तयार जाली, एक सामाजिक लागणूक तयार जाली, ती महत्वाची। युवा महोत्सवान करियर्स घडयलीच आमचे, म्हणजे म्हजे सारको हांव करियराक पयलीं आशिल्लो युवा महोत्सवाक येवच्या आदीं, म्हणून एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, सामाजिक लागणूक। कारण आयज आमी पळयतात की गोंयच्या सामाजीक चळवळी भितर आंदोलनांनी चडसो जो तरणाटो आमकां दिश्टी पडटा किंवा फुडारी दिश्टी पडटा ते गोवा युवा महोत्सवाच्या माध्यमांतल्यान घडयल्ले। म्हणून युवा महोत्सव एक सामाजीक लागणूक आशिल्ली गोंयकार तयार करपाक यशस्वी जाला अशें म्हाका दिसता। गोंयान गोंयच्या इतिहासान फाटल्या 30 वर्सांच्या इतिहासान तरी नक्कीच हांव सांगूं शकता जी मुखेल आंदोलनां जाली, जशें की म्हादयचे रिलेटेड आंदोलन, मागीर माध्यम प्रश्नाचें आंदोलन जावं किंवा कुडचड्या वयलें लोकल आंदोलन मिशन बायपास, ह्या सगळ्या आंदोलनाक गोवा युवा महोत्सवाच्या माध्यमांतल्यान माची मेळ्ळा आनी हे मागीर भोवसा मेरेन पावला।
सो गोंयचो युवक, गोंयची संस्कृताय आनी ह्या सगळ्या एकंदरीत विशया कडेन निगडीत ह्यो गजाली गोवा युवा महोत्सवाच्या माध्यमांतल्यान आमी भोवसा मेरेन हाडपाचो प्रयत्न करतात. ही कोंकणीची ज्योत फुडें व्हरता आसतना नवे नवे तरणाटे नवी नवी पुस्तकां बरयतात, नवे नवे साहित्य रचतात. त्या साहित्यातल्यान कोंकणीक नवी दिशा दाखयतात तें पळोवन खूब बरें दिसता. एके वटेन 19 म्हयने सालाजारांतल्या बंदखणींतले हे हो बरयता, नारायण देसाय अनुवाद करता, बंगाली पुस्तक कोंकणीत येता, जाल्यार उदय मामऱ्याचे काळीज उसवलां हे पुस्तक मराठीत येता. केदो व्हडलें जैत हे कोंकणीचें. ह्या जैताक आमी अशेंच जैत फुडें जैत व्हडलें करीत रावुया. राज्यभास म्हण तिचे योग्य ते स्थान दिवचे म्हण अपेक्षा करता, आग्रह धरता, तिडकूय उक्तायता. आणि ह्यो मागण्यो सत्ताधारी पक्षा कडल्यानूच अपेक्षित असता, मागीर तो खंयचोय पक्ष आसूं. देखीक शिक्षणाच्या मळार आमकां अजूनय दिसता दर एक म्हालांत मुळावी शाळा कोंकणीत आसूंकूच जाय. आसा त्यो सरकारी आनी मराठी आनी कोंकणी शाळा बंद पडटात आनी लोकांक त्यो नाका अशें वयलेचाराक दिसलें तरी सरकारी अनुदानीत खाजगी मराठी शाळा आनी कोंकणी मुळावी शाळा बऱ्यो चलता हें तितलेंच खरें. हाचेर खरपणान विचार करून उपाय काडूंक जाय. गोवा 365 खातीर कृष्णा नाईक, मनीषा जाधव आणि अरुण नाईक. फॉर्म्युला 4 रेसिंग सर्तीक मुरगांव थळाव्यांचो निषेध जाले उपरांत आयोजकांनी मोप्पा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळार करपाचो थारायला. 14 फेब्रुवारीक ही सर्त जावपाची आसा. खंय कोयंबदुरा उपरांत फुडली फॉर्म्युला 4 ही सर्त माचयेर हाडटले. तातूंत 2 किलोमीटर FIA ग्रेट स्ट्रीट सर्किट वापरतले. ह्या महोत्सवाक 176.9 कोटी रुपया खर्च येतलो असो अदमास आसा. जाल्यार राज्यान संचालन आनी मुळाव्या साधन सुविधां खातीर 56.9 कोटी रुपया योगदान दिला. हाका लागून पर्यटन, वेवसाय आनी तरणाट्यां खातीर संद मेळटली अशें मुख्यमंत्र्यान सांगले. गोवा 365 खातीर मनीषा जाधव आणि सानिका नागवेकर. नादोडा श्रीराम कला मंच 28 फेब्रुवारीक दिंडी सर्त 2.0 घडोवन हाडटा. ही सर्त माऊली देवीच्या देवळांत रंगतली. दर एका सर्तकांनी नेम आणि अटी पाळच्यो असो उलो आयोजकांनी पत्रकार परिशदेंतल्यान मारलो. मागच्या वर्षी पहिल्यांदाच नादोडा आमच्या या गावी भव्य भक्तिपंथ दिंडी सोहळा याचं आयोजन झालं होतं आणि ते यशस्वीरित्या पार पडलं होतं. तर तसंच यावर्षीसुद्धा आम्ही हा कार्यक्रम परत एकदा आयोजित करतो आहे आणि स्पर्धा परत एकदा होणार आहे. आणि थोडक्यात मी त्याची माहिती देते तुम्हाला. स्पर्धेची तारीख ठरली आहे 28 फेब्रुवारी 2026. वेळ असेल संध्याकाळी 7:30 वाजता. आणि नेहमीप्रमाणेच ही स्पर्धा जी आहे ती आमच्या नादोडा गावच्या श्री माऊली देवीच्या मंदिरात होणार आहे. आमच्या बाबीन सांगली तशी ह्या स्पर्धेक लागून काही आमी नियमावली आमची दवरलेली आसा. बाकीच्यो ज्यो जनरली स्पर्धा जातात तशीच आमची स्पर्धा बीन त्याच प्रामुख्यान पार आमी पाडून घेतले. तितून 2-3 गजाली आमी नियमा स्तराचेर थोड्यो बदल केल्लेल्यो आसा. म्हणजे ही स्पर्धा जी आसा ती गोमंतक स्तराचेरूच जातली. पहिल्या 12 पथकांक ह्या स्पर्धेन भाग घेवपाक चान्स मेळटलो. सादरीकरणा खातीर आमी 12 ते 15 मिनटाचो अवधी तांकां दितले. हितून थोडो एक बदल असो आसा की सांस्कृतिक रित्या काही जे स्पर्धा म्हटल्या नंतर आकर्षण किंवा अतिक्रमण जे जाता त्या हेचेर विचार करता पारंपारीक दिंडे जश्यो व्हरता तशें आमी वारकरी संप्रदाया वांगडा काही बसोन तेंच्या वांगडा आमी ही चर्चा केली आणि त्यानंतर एक रूल अशी आयली की काही बऱ्याच स्पर्धेक आमी पळयलें की कोण आतशबाजी करता किंवा आकर्षितपणा दाखोवच्या खातीर किंवा ते जे आमच्या पारंपारीकतेन बसना
अशो काही गजाली घातता त्या खातीर हितून आतशबाजी आमी एलावड करचे ना ह्या स्पर्धे खातीर. तशेंच विठ्ठल रखुमाई वो आमी एक तेंच्या भेटी खातीर वयता असो एक भक्तिभाव आसता प्रत्येक वारयेन प्रत्येक दिंडेक की आमी विठ्ठल रखुमाईची भेट घेवपाक वयता. आनी जर वांगडात आमी तांकां जर हाडले जाल्यार आमी तेंची भेट कशी घेवंक पावतले. ह्या खातीर विठ्ठल रखुमाईचें प्रदर्शन जें आसतलें ते खंयच्या पथकांनी ह्या स्पर्धेन हाडचें न्हू असो एक नियम आमी हितून केलो. बाकी सगळ्यो नियम जे बाकी स्पर्धेक लागू जातात तशेंच आसतले. जशें गेल्या वर्सा कॉम्पिटिशन ऑर्गनायज जालें तशेंच ह्या वर्साय कॉम्पिटिशन ऑर्गनायज जालां. गेल्या वर्सा जें कॉम्पिटिशन ऑर्गनायज जाल्लें तें इतले बरे तरेन ऑर्गनायज जाल्लें की इतलो आनंद आमकां थंय मेळ्ळो आनी बऱ्या तरेन कॉम्पिटिशन ऑर्गनायज जावन आमी भरपूर आनंद घेतलो. आमच्या गांवांतल्या लोकांनी भरपूर आनंद घेतलो आनी श्रीराम दिंडी पथकान एक बरें डिसिजन घेतलां हें चालू दवरपाचें. हें चालू तेंच्यांनी दवरचें अशें हांव मागता आनी म्हाजो सपोर्ट तेंच्या वांगडा सदांच आसतलो. खंय कमी पडटा तें आमी सदांच तांकां पावतले. आनी हांव मिडिया तर्फे बाकीच्या लोकांकूय सांगपाक सोदता की अशा तरेचें कॉम्पिटिशन आमी परत चालू दवरची ज्या तरेन आमची ट्रेडिशन आमचें कल्चर सांबाळून उरतले आनी आमी बाळगून दवरूंक शकतले. तर जशें वासुदेव बाईन सांगलां की रील मेकिंग कॉम्पिटिशन आसा तेचे रुल्स आनी रेगुलेशन्स अशें आसा की रील ड्युरेशन रील मस्ट बी अप टू 1 minute इन लेंथ. रील्स एक्सिडींग दीस लिमीट वील बी डिस्कॉलिफायड. म्हणजे एक मिनटा वयले लेंथीचे जे व्हिडिओ आसतले ते डिस्कॉलिफाय जातले. व्हिडिओ ओरिएंटेशन शूड बी ओनली इन पोर्ट्रेट दॅट इज वर्टिकल फॉर्मॅट रील्स आनी लँडस्केप व्हिडिओ एक्सेप्टेड जावचे ना डिस्कॉलिफाय जातले. अपलोड टायमलायन इज 24 hours ऑफ द इव्हेंट. सो 24 वरां भितरूच ते तुमी धाडचे अपलोड करचे. कोलॅबोरेशन रिक्वायरमेंट पार्टिसिपंट्स मस्ट कोलॅबोरेट द रील विथ द ऑफिशियल इंस्टाग्राम पेज ॲट श्री राम दिंडी पथक एट द टायम ऑफ पोस्टिंग. म्हणजे जेन्ना तुमी रील पोस्ट करता तेन्ना श्री राम दिंडी पथक हांकां कोलॅब करूनच ते रील पोस्ट करचे. कंटेंट क्वालिटी एंड थीम दीस रील should creatively and respectfully represent the spirit and culture essence of Dindi Mahotsav 2.0. Good visuals and audio quality is expected. जर तुम्ही बऱ्या तरेच्या कॅमेराचेर व्हिडिओ शूट करून जावं बऱ्या तरेचे मायक यूज करून तुम्ही तो व्हिडिओ काडचो आनी रिस्पेक्टफुली आनी हेचे तरेन तो तुम्ही व्हिडिओ शूट करचो. एंगेजमेंट विजिबिलिटी comments and likes must be visible on the reel at all times. Reels with hidden comments or hidden like counts will be disqualified. जसं तुम्ही जाणा इंस्टाग्रामाचेर एक ऑप्शन आसता रील व्ह्यूज हायड करपाक आनी कॉमेंट्स हायड करपाक. तशें तुमी करचें न्हू तर विजिबिलिटी दवरून तुमी तो पोस्ट करपाचो. ओरिजिनल कॉन्टेंट म्हणजे कॉपी पेस्ट कंटेंट एक्सेप्ट जावचो ना डिस्कॉलिफाय जातलो. जजींग क्रायटेरिया एंट्रीज विल बी जज्ड बेस्ड ऑन क्रिएटिविटी रेलिवन्स टू द थीम विज्युअल अपील अँड ओवरऑल इम्पॅक्ट. आणि जे फायनल डिसिजन आसतले द डिसिजन ऑफ श्री राम कला मंच विल बी फायनल अँड बायंडींग. गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिगीस, गौतमी गांवकार आणि वैष्णवी साळगांवकार. बुलबुल इंटरनॅशनल चिल्ड्रन्स फिल्म फेस्टिवलाच्या समारोप सुवाळ्याक उत्कृष्ट चित्रपटा खातीर गोल्डन बुलबुल ट्रॉफी आणि 3 लाख रुपयांचे रोख इनाम कॅनडाच्या निऑन ड्रीमिंगाक भेटयले. हे फेस्टिवलाक साबार लोकांनी हजेरी लायिल्ली. पळयात. ह्या चिल्ड्रन फिल्म फेस्टिवला खातीर आयिल्ले भुरगीं आनी भुरग्यांचे पेरंट्स खासा करून म्हाका दिसता सगळ्या जाणांनी भुरग्यांनी आपल्या पेरंट्साक ह्या चिल्ड्रन फिल्म फेस्टिवलाक आपयल्या. हांव येता आसतना बिपिना कडेन उलयतालो की कितली फिल्म दाखयली आनी कोणी कोणी कितली पळयली. ताचे म्हणणें की ऑल टुगेदर मोर दॅन 70 फिल्म्स आमी स्क्रीन केली आनी 70 फिल्म्स जी आसात 3 स्क्रिनीचेर इट इज ऑलमोस्ट फूल सगळ्या जाणांनी पळयली. आता ही फिल्म स्क्रीन करता आसतना इट इज ऑलमोस्ट 38 countries इज पार्टिसिपेटेड इन दिस बुलबुल चिल्ड्रन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल. दिस इज अ बिग अचिव्हमेंट एंड दिस क्रेडिट गोज फॉर द पीपल इन द एंटायर टीम. कारण इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलाक ज्या पद्दतीचे इंटरनॅशनल फिल्म्स इंटरनॅशनल ज्युरीज हे येता तांकां अवॉर्ड दिता. हांव जस्ट एंट्री करता आसतना इंटरनॅशनल ज्युरीज जे आसा त्या सगळ्या इंटरनॅशनल ज्युरीजांक आतां गेटीचेरूच मेळ्ळो. दे आर व्हेरी मच हॅप्पी. तांच्यांनी म्हणपाक लागलें दिस टायप ऑफ फेस्टिवल दे हॅव नेवर सीन आनी फर्स्ट टायम दे आर अटेंडिंग दिस टायप ऑफ फिल्म फेस्टिवल आनी कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणपाक लागले म्हाका. खरोखरूच सांगता कारण ही क्रिएटिविटी आसा हे इनोव्हेशन्स आसा. हे 3रे वर्स बिजी आशिल्लें एसेंब्लीचें सेशन आशिल्लें तें सगळें आसतना सुद्दां ताका म्हणल्यार थोडो वेळ तरी हांगा यो आनी चल लोकांक विशीस दिवन तरी वच. कारण ह्या चिल्ड्रन्स बुलबुल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलाचो मेन आर्किटेक्ट हो डॉक्टर प्रमोद सावंत, चीफ मिनिस्टर ऑफ गोवा. Thanks for producer Prithvi Konanur and director
Manohar K for this opportunity. गोवा 365 खातीर रमेश नाईक राऊत, गौतमी गांवकर आणि मुजेफ शेख.